विश्वात आपण एकटेच आहोत का? माणसाला पडणाऱ्या मूलभूत प्रश्नांपैकी असा हा एक प्रश्न. माणसा इतकी प्रगत जीवसृष्टी निर्माण होण्यासाठी नक्की काय काय गोष्टींची आवश्यकता असते? पृथ्वीसारखे इतरही ग्रह सापडलेले आहेत, मग त्या ग्रहांवरती जीवसृष्टी शोधण्यासाठी आपण नक्की काय काय प्रयत्न करतोय? कारण त्यामध्ये आज बघूयात, या विश्वात आपण एकटेच आहोत का, की आपल्यासोबत कोणी शेअरही करतंय? आपल्या ब्रह्मांडामध्ये अब्जावधी दीर्घिका आहेत आणि या प्रत्येक दीर्घिकेमध्ये अब्जावधी तारे आहेत. आजपर्यंत इतर ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या हजारो ग्रहांचा शोध आपण लावलेला आहे. 1950च्या सुमारास एनरिको फर्मी या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांनी हा प्रश्न केला, सगळे आहेत तरी कुठे? त्याच्या काही वर्षांनी फ्रँक ड्रेक या शास्त्रज्ञांनी एक समीकरण मांडलं. या समीकरणामधून आपल्या आकाशगंगेमध्ये किमान मानवा इतके प्रगत असलेले जीव किती असतील याचा आकडा आपल्याला मिळतो. ह्या समीकरणानुसार केवळ आपल्या आकाशगंगेमध्ये 1000 ते 1 लाख इतक्या प्रगत जीवसृष्टी असू शकतात. मग आजपर्यंत सापडलेल्या एक्झो प्लॅनेट्स पैकी कोणत्या कोणत्या ग्रहांवरती जीवसृष्टी असू शकेल? पहिल्यांदा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल त्या ग्रहाचं त्या ताऱ्यापासून असलेलं अंतर. म्हणजे जर तो ग्रह त्या ताऱ्याच्या अतिशय जवळ असेल, जसा आपला बुध आहे, तर तिथे तापमान अतिशय जास्ती असेल, आणि ह्या उलट जर तो ग्रह ताऱ्यापासून खूपच लांब असेल, जसा आपला प्लुटो, तरी तिथे तापमान अतिशय कमी असेल. अशा दोन्ही वातावरणामध्ये प्रगत जीवसृष्टी निर्माण होण्याचे चान्सेस हे खूप कमी असतील. म्हणजे आपल्याला असे ग्रह लक्षात घ्यायला लागतील की ज्याचं त्याच्या ताऱ्यापासून अंतर अतिशय योग्य असून तिथे द्रवरूप पाणी अस्तित्वात आहे. अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्या ग्रहाचा करोडो वर्षांचा इतिहास सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. म्हणजे सूर्यमालेच्या सुरुवातीच्या काळामध्ये पृथ्वी आणि सगळेच ग्रह इतके गरम होते की तिथे जीवसृष्टी निर्माण होणं केवळ अशक्य होतं. काही कोटी वर्षांपूर्वी डायनासोर सारखे हिंस्त्र पशु आपल्या पृथ्वीवरती राज्य करत होते. पृथ्वीवरती अनेकदा शीतयुग येऊन गेलेली आहेत. भूकंप, वादळ हे वरचेवर चालूच असतं. ह्या सर्वातनं सावरून आज आपण थोडीफार प्रगती करू शकलेलो आहोत. ह्या सर्व गोष्टी लक्षात घेतल्यावर एखादी प्रगत जीवसृष्टी निर्माण होण्यासाठी किती अडथळे आहेत हे आपल्याला लक्षात आलं असेल. आजपर्यंत केलेल्या प्रगतीमधून इतर ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या हजारो ग्रहांचा शोध आपण लावलेला आहे. नुकताच लॉन्च झालेला जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप हा इतर ग्रहांवरती असणारे पाणी, ऑक्सिजन आणि कार्बन या घटकांचा वेध घेऊ शकतो. आपण तयार केलेले रेडिओ टेलिस्कोप्स वापरून आपण इतर अनेक ताऱ्यांच्याकडे आपले संदेश पाठवलेले आहेत. पृथ्वीवरून काही वर्षांपूर्वी पाठवलेल्या व्हॉयेजर या यानाने सूर्यमालेची सीमा केव्हाच ओलांडलेली आहे. या व्हॉयेजर यानामधून पृथ्वी आणि माणसाची माहिती देणारा संदेशही आपण पाठवलेला आहे. पण या विश्वाचा अफाट आकार लक्षात घेता आपली आजची प्रगती पुरेशी आहे का? तर नक्कीच नाही. प्रॉक्झिमा सेंटॉरी हा सूर्याच्या सगळ्यात जवळच्या ताऱ्यापर्यंत आपल्याला पोहोचायचा असेल तर आपल्याकडचं फास्टेस्ट स्पेसक्राफ्ट वापरून सुद्धा तिथे पोहोचायला आपल्याला 50,000 वर्ष लागतील. काही जणांच्या मते आपण तितकीशी प्रगती केलेली नसल्यामुळे एलियन्स त्यांचा वेळ काय आपल्यामध्ये वाया घालवणार नाही. तर काही जण असंही म्हणतात की ते आपल्याला बघतायत आणि योग्य वेळ आली की आपल्याशी संपर्क करतील. फर्मीच्या विरोधाभासाचं उत्तर तुमच्याकडे आहे का? मला कमेंट्स मध्ये सांगा. कारण त्याच्या पुढच्या एपिसोडमध्ये भेटूयात एक वेगळा विषय घेऊन. धन्यवाद.